नागपुर के महाल क्षेत्र में देर रात कुछ युवकों के एक गिरोह ने जमकर उत्पात मचाया। हाथों में धारदार हथियार लेकर करीब रात 11 बजे आरोपियों ने गाड़ीखाना और जौहरीपुरा इलाके में आधा दर्जन से अधिक दोपहिया वाहनों में तोड़फोड़ की। घटना से क्षेत्र में दहशत का माहौल बन गया। प्राथमिक जानकारी के अनुसार एक युवक की अपनी पूर्व प्रेमिका की किसी अन्य युवक से इंस्टाग्राम पर दोस्ती को लेकर कुछ दिन पहले विवाद हुआ था। इसी रंजिश के चलते आरोपियों ने युवती के इंस्टा मित्र के इलाके में जाकर गाड़ियों को निशाना बनाया। बताया जा रहा है कि आरोपियों ने हथियार लहराते हुए इलाके में भय फैलाने की भी कोशिश की। घटना के दौरान स्थानीय लोगों ने साहस दिखाते हुए तोड़फोड़ में शामिल कुछ युवकों को पकड़ लिया और पुलिस के हवाले कर दिया। प्रारंभिक जांच में सामने आया है कि इस वारदात में कुल 12 युवक शामिल थे, जिनमें कई नाबालिग भी बताए जा रहे हैं। पुलिस ने 3 आरोपियों को हिरासत में ले लिया है और अन्य की तलाश जारी है। मामले की जांच गणेशपेट पुलिस स्टेशन द्वारा की जा रही है। पुलिस क्षेत्र के सीसीटीवी फुटेज खंगाल रही है और आरोपियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की तैयारी में है। याच्यामध्ये सदरची घटना गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाडीखाना जोरीपुरा या ठिकाणी 11:15 ते 11:30च्या दरम्यान काही मुलांनी येऊन गाडी तोडफोड केली। याच्यामध्ये आम्ही 3 मुलांना याच्यामध्ये ताब्यात घेतलेलं असून याची पार्श्वभूमी जर पाहिली, याच्यामधले आरोपी आणि काही तरुणांमध्ये मुलीच्या प्रकरणावरून या ठिकाणी वाद झालेला होता 3-4 महिन्यापूर्वी। त्या वादातून जे आरोपी आहेत ते आरोपी त्या सदर मुलाचे घर शोधण्यासाठी सदर एरियामध्ये गेलेले होते। त्या एरियामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड केलेली आहे। त्याच्यामध्ये काही हिंदू बांधवांच्या गाड्या फोडलेल्या आहेत, काही मुस्लिम बांधवांच्या याच्यामध्ये गाड्या फोडलेल्या आहेत आणि सदर मुलांचा हा जो वाद आहे त्या वादाची पार्श्वभूमी ह्या एकमेकाच्या मैत्रिणी आहेत। त्या मैत्रिणीच्या कुठेतरी एकमेकाच्या अफेअर्स मधून हा वाद उद्भवलेला आहे, इंस्टाग्रामवरून हा वाद उद्भवलेला आहे। त्याच्यामध्ये जे तरुण होते जवळपास 12 तरुण या ठिकाणी निष्पन्न होत आहेत। त्याच्यामधले 3 मुलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडनं चौकशी आणि ती माहिती मिळाली आहे। याच्यामध्ये कोणताही हिंदू आणि मुस्लिम असा कोणताही या ठिकाणी वाद नसून त्याच्या अनुषंगाने आमच्याकडून सर्वांना विनंती करण्यात येते आपल्या मार्फतीने की या ठिकाणी कोणताही हिंदू मुस्लिम वाद झालेला नाहीये किंवा तो अँगल नाहीये। याच्यामध्ये या मुलांची मुलीच्या प्रकरणावरून झालेला हा वाद असून सदर वादामध्ये अद्याप आम्ही झालेल्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे। ते मुलं आहेत त्यांची वय मायनर आहेत। पूर्वीचे काही लोकांचे वादाचे यांच्यावरती गुन्हे पण आहेत। त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती कारवाई करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आम्ही सर्वांना ताब्यात घेऊ।